कोकणासाठी पुढचे 2 दिवस हे खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण आज आणि उद्या कोकण किनारपट्टीसाठी हवामान खात्यानं या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे। काल रात्रीपासून या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोकण किनारपट्टीवरती बरसताना पाहायला मिळत आहेत। मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे। आज आणि उद्या असे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्याच पद्धतीनं वेगवान वारे देखील वाहण्याचा इशारा दिलेला आहे। 13 आणि 14 जून या 2 दिवशी रेड अलर्ट असणार आहे। तर 15 आणि 16 जूनला कोकण किनारपट्टीवरती ऑरेंज अलर्ट असणार आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी घेतलेलं पाहायला मिळतंय। तर सध्या मान्सून सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळे सध्या कोकणातल्या सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। आपण सध्या काजळी नदीपात्राच्या या भागामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्या काजळी नदीचं पात्र सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे विस्तीर्ण गेलेलं आहे। सध्या काजळी नदी सुद्धा या ठिकाणी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। सकाळी या ठिकाणी पावसानं विश्रांती घेतलेली आहे आणि काल रात्रीपासून अक्षरशः धो-धो पाऊस कोकण किनारपट्टी भागात कोसळतो आहे। खास करून किनारपट्टी भागातील लोकांनी पुढचे 2 दिवस या ठिकाणी सतर्कता बाळगावी असं आवाहन या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।